डेफिनेटली हांव राजकारणी खूप पळयले, मोठे मोठे मंत्री आतांय आसात, आदलेय आसले, खूप पळयले. पण म्हाका दिसता, अभिमानान सांगचे दिसता, ज्यांच्या बरोबर आम्ही राजकारण केले त्यांच्या मतदारसंघात 2 बाय इलेक्शनाक प्रचारक म्हणून आसलो. त्या काणकोणान प्रत्यक्ष खोतीगांव ते दोंगर जोडून कसे लोक वयतात हे सगळे गोष्टी पळयले, कसले घालतात ते पळयले. म्हणून आमच्या स्पिकरांनी प्रत्यक्ष अनुभव घेतलो आणि हे करूनच म्हाका दिसता पयलो मान तांकां वता. नो डाउट मनोहरभाई पर्रीकर आसले, त्यांच्या व्यतिरिक्त जर पहिले नाव जे घेऊन दिसता ते आमच्या स्पीकर आहे. खूप कोट्याधीश आसात, कोट्याधीश इतके आहात ज्याच्या घरात जागो सुद्धा ना, इतके पैसे दवरपाक जागो सुद्धा ना असे आमचे आसात. पण ही मनान खंय तरी मनान भावना ज्यांनी हाडली आणि ज्यांच्यानी ह्याची सुरुवात केली आणि ती सुरुवात करता आसतना आमच्याही खंय तरी मनान ती गोष्ट हाडली, आमकां खंय तरी ती गोष्टी म्हणजे काम करपाक प्रवृत्त केले. असे परत एकदा तुमचे सगळ्याच्या वतीन आमचे सभापतींचे मनापासून अभिनंदन करता आणि खरेच तुमच्याकडे सगळ्याकडे मागता ही जी संकल्पना जी आहे ही संकल्पना आपापल्या गावापासून सुरुवात करूया आणि जे त्यांच्यानी उद्दिष्ट दवरला ते उद्दिष्ट कदाचित 2 वर्षांनी 40 जाले घरात आणल्यात, कदाचित 100 करपाचे त्यांचे उद्दिष्ट आहा. नक्की त्यांना एक आश्वासन देऊया की तुमच्या बरोबर आम्ही आहात, तुमच्या फाटल्यान आम्ही आहात, तुमच्या हातात हात मिळपाक आम्ही आसा आणि जे तुम्ही उद्दिष्ट ठरयला ते 100च्या जाग्यार डबल करपाची तयारी तुमच्या बरोबर आमची आसा. कारण ज्यांच्यानी शेजाऱ्याची गरिबी भोगल्या म्हणजे पळयल्या ती करतले, पण प्रत्यक्षात स्वतः गरिबी भोगल्या, खोपीन रावन ल्हानाची व्हड जाल्यात, खंयतरी मागीर खंयतरी 4 खांबे करून खोप तयार केली, चुट्टा प्लास्टीक आसले खंय तरी गांवठी नळे मेळटात ते घातले कोणासून ते, तांकां तर नक्कीच तेच्यो ज्यो त्या गरिबाच्यो भावना ज्यो म्हणजे जाणू शकतात, दुसऱ्यान सांगपाची गरज ना. आणि ही भावना आम्ही जागृत करपाची गरज आसा. स्पीकर सरान काम करता आसतना कायलो घेताना पळयले, ती कुदळ खणटा आसतानाय पळयली, पण दुसऱ्याक ज्ञान सांगच्या परत आपण जर सुरुवात करीत आणि आमचे सारखी जर पळय फुडले लायनीन रावत, कायल घेवन, खोरे घेवन, पिकास घेवन, कदाचित फातर माथ्यार घेवन, जाल्यार म्हाका दिसता फाटली लायन त्या सांगपाची गरज पडची ना, ती आपोआपच तयार जातली. म्हणजे त्याच्या मनात ती भावना आपोआपच तयार जातली.